पूजन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा करू नये। पूजन बाबाच्या पालखीचं पूजन व्यवस्थित होऊ द्या। कोणत्याही प्रकारचा गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नका। सर्व यात्रा कमिटी सदस्य आणि स्वयंसेवक तसेच पोलिसांना सर्व यात्रेकरूंनी भाविकांनी आणि खास करून मानकऱ्यांनी सहकार्य करायचं। विनाकारण गर्दी करू नका। उभं राहून दुसऱ्यांना अडथळा निर्माण करू नका। सर्वांना पालखीचं दर्शन घेऊ द्या। निर्विघ्नपणे हा पालखी सोहळा आपल्या सर्वांना पार पाडायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। मानकरी खास करून तुम्ही देखील लक्ष द्या। तुमची जी मेन माणसं असतील त्यांनाच पालखीजवळ उभं करा। बाकी विनाकारण गावातल्या सगळ्यांना तुम्ही सोबत घेऊ नका, जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही। मानकरी जे मानकरी आहेत लोक त्यांनी लक्ष द्यायचं आहे। तुमचे फक्त 8 मानकरी बरसावर घ्या। विनाकारण जास्त गर्दी तिथे करू नका। तुमचे 8 आहे, तुमची जास्त माणसं आली की दुसरे मानकरी बघतील, आमची पण माणसं घ्या। हा पालखी सोहळा हा सर्वांचा आहे, कोणा एकट्या मानकऱ्याचा नाही किंवा बुधवारांचा नाही। हा सर्व यात्रेकरूंचा, ग्रामस्थांचा आणि देवस्थान कमिटीचा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे। ही यात्रा भरते, ही सर्वांच्या सहकार्याने भरते। सर्वांच्या सहकार्याने ज्या पालखी सोहळ्याला मोठी शोभा येते याची सर्व यात्रेकरूंनी आणि भाविकांनी, ग्रामस्थांनी नोंद घ्यायची। कुणीही गडबड करू नका। सर्वांनी रांगेत दर्शन घ्या। पुढे पालखी प्रस्थान होताना कोणीही पालखी जी सुशोभित करण्यात आलेली आहे तिची फुले तोडून तिला विद्रुप करू नका। बाबांची